छोटी चिमणी. खूप जुनी गोष्ट आहे. एका दाट जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते. एकदा काही कारणामुळे संपूर्ण जंगलात भीषण आग लागली. आग इतकी भयंकर होती की सर्व प्राणी घाबरून गेले आणि आता काय होणार याची चिंता करू लागले. थोड्याच वेळात जंगलात मोठी धावपळ सुरू झाली. प्रत्येक प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी इकडून तिकडे पळत होता. त्या जंगलात एक छोटीशी चिमणी राहत होती. तिने पाहिले की सर्वजण भयभीत झाले आहेत. जंगल जळत आहे. म्हणून तिने मनात विचार केला, मला काहीतरी करून सगळ्यांची मदत केली पाहिजे. असा विचार करून ती लगेच जवळच्या नदीकाठी गेली. आपल्या छोट्याशा चोचीत पाणी भरून ती परत आली आणि आगीत टाकू लागली. ती वारंवार नदीकाठी जाऊन चोचीत पाणी आणत होती आणि आगीवर टाकत होती. तेवढ्यात तिथून एक घुबड जात होते. त्याने चिमणीची ही धडपड पाहिली आणि मनात विचार केला, ही चिमणी किती मूर्ख आहे. एवढी मोठी आग ही छोट्याशा चोचीत पाणी आणून कशी विझवणार. घुबड चिमणीजवळ गेले आणि म्हणाले, अगं चिमणी, तू मूर्ख आहेस का? अशा प्रकारे ही आग विझणार नाही. चिमणीने अतिशय नम्रतेने उत्तर दिले, मला माहिती आहे की माझ्या या छोट्याशा प्रयत्नाने ही आग विझणार नाही, पण मला माझ्या बाजूने सर्वोत्तम प्रयत्न करायचा आहे. आग कितीही मोठी असली तरी मी माझा प्रयत्न कधीच सोडणार नाही. चिमणीचे हे शब्द ऐकून घुबड खूप प्रभावित झाले. बोध. मित्रांनो, ही गोष्ट आपल्यालाही एक मोठा संदेश देते. जीवनात कितीही अडचणी आल्या, संकटे आली तरी घाबरून हार मानू नये. सतत प्रयत्न करत राहिले तर एक दिवस यश नक्की मिळते. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गोष्टींच्या दुनियेत सामील व्हा.